चोराने मंगळसूत्र चोरले, नवऱ्याने केला पाठलाग. पुढे घडले भयंकर सत्य घटना. जीवनाच्या प्रवासात माणसाला मृत्यू कधी आणि कोठे आणि कसा गाठेल याचा काय भरोसा देता येत नाही. अचानकपणे काळ माणसासमोर उभा राहतो. कधी कधी माणूसच मृत्यूमागे धावत जातो. मृत्यूने त्याला गाठण्याऐवजी तोच मृत्यूला गाठतो, असे दुर्दैवाने घडते. अकोला जिल्ह्यात घडलेली घटना याचेच उदाहरण ठरू शकते. तो पत्नीसह प्रवास करत होता. प्रवासामध्ये एका चोरट्याने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि पळ काढला. पत्नीचे मंगळसूत्र चोरून पाल्याचे पाहताच त्याने त्या चोराचा पाठलाग करून गाठले, पण त्या चोराने त्याच्यावर हल्ला करून त्याचाच जीव घेतला. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. दिनांक 16 मार्च सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास होळी सणासाठी मूळ गावी हिवरेखेड येथे आलेले हेमंत गावंडे हे पत्नी हर्षा गावंडे 2.5 वर्षीय चिमुकला योगीराज यांच्यासह अकोलाला जाण्यासाठी निघाले होते. हिवरखेडवरून बसने अकोट आणि अकोटवरून रेल्वेने अकोला येथे जाण्याची त्यांची योजना होती. त्यासाठी अकोला पॅसेंजरने अकोला येथे जाण्यासाठी रात्री 8च्या सुमारास अकोट रेल्वे स्टेशनवर ते पत्नी व चिमुकल्यासह पोहोचले. वेळेवर गाडी सुटली होती. काही वेळात उगवा स्टेशन आले. तेथे गाडी थांबलेली होती. त्या स्टेशनवर बाजूच्या कंपार्टमेंटमध्ये बसलेला एक इसम खाली उतरला. तो गाडी सुरू होताच गावंडे यांच्या कंपार्टमेंटमध्ये चढला. गाडी सुरू झाली होती. मात्र पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेला अंदाजे 30-35 वर्षीय तो इसम हर्षा गावंडे यांच्याकडे एकटक पाहत होता. त्या इसमाच्या नजरेने हर्षा यांना अवघडल्यासारखे झालेले होते. त्यांनी पदर घेऊन आपले लक्ष दुसरीकडे वळवले. तो इसम मात्र हर्षा यांच्याकडेच पाहत होता. काही वेळाने तो हर्षा यांच्या मागे असलेल्या सीटवर जाऊन बसला होता. काही वेळाने म्हणजे रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अकोला स्टेशनवर प्लॅटफॉर्म नंबर 4 वर पोहोचली. गाडीतून उतरण्यासाठी प्रवाशांची लगबग वाढलेली होती. तो अनोळखी इसमही गाडीतून उतरला आणि त्याने खिडकीतून हात घातला. मुलाला उचलून उतरण्याच्या तयारीत असलेल्या हर्षा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून तो गाडीच्या विरुद्ध दिशेने पळू लागला. त्या व्यक्तीने मंगळसूत्र तोडल्याचे सांगितल्याने हेमंत गावंडे हे विद्युत वेगाने त्या चोरट्याच्या मागे धावले. प्लॅटफॉर्म 3 कडे धावणाऱ्या चोरट्याचा पाठलाग गावंडे करत होते. रेल्वे स्टेशन ते क्रिकेट मैदानापर्यंत 500 मीटर पाठलाग केल्यावर पळत असतानाच गावंडे यांनी एक दगड त्याच्याकडे भिरकावला. चोरट्याची पळण्याची गती कमी झाल्याने गावंडे यांनी त्याला लगेच गाठून त्याच्यावर झडप घातली. आता दोघांच्या मध्ये झटापट सुरू झाली. चोरट्यावर गावंडे सरस होत असल्याचे लक्षात येताच त्या चोरट्याने एक दगड गावंडे यांच्या डोक्यात मारला. दगडाच्या प्रहाराने गावंडे भांबावले. काही क्षण स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच त्या चोरट्याने आणखी एक वजनदार दगड त्यांच्या डोक्यात घातला. आता मात्र गावंडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यावरही समाधान न मानता त्या राक्षसाने परत तिसऱ्यांदा त्यांच्या डोक्यात वजनदार दगड घातला. रक्ताच्या धारा वाहत होत्या. चोरट्याने मंगळसूत्र तसेच जखमी गावंडे यांच्या हातातील ब्रेसलेट आणि मोबाईल घेऊन पळ काढला. गावंडे जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. हा प्रकार काहींनी पाहिला. तेवढ्यात पोलीस आले. पोलीस आणि नागरिकांनी जखमी गावंडे यांना रुग्णालयात भरती केले. रेल्वे स्टेशनवर पतीची वाट पाहणाऱ्या हर्षा गावंडे यांना घडलेला प्रकार माहीतच नव्हता. पोलिसांनी त्यांना सर्व प्रकार सांगितला. अकोला रेल्वे पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात मंगळसूत्र चोरीचा गुन्हा दाखल केला. हेमंत गावंडे गंभीर जखमी झालेले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने गंभीर जखमी गावंडे यांना एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. चेन स्नॅचिंग करून पळताना एका चोराने पाठलाग करणाऱ्या व्यक्तीस गंभीर जखमी केल्याची घटना वाऱ्यासारखी अकोला शहरात पसरलेली होती. गावंडे यांना जखमी केलेले घटनास्थळ रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत असल्यामुळे रामदास पेठ व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाळ जाधव यांच्या नेतृत्वात शोध घेऊ लागले. घटनास्थळ अंधारात असल्याने आणि प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4च्या दरम्यान CCTV मध्ये काहीच दिसत नसल्याने स्थानिक गुन्हा शाखेने आपला मोर्चा इतर ठिकाणी वळवला. घटना घडली त्याचवेळी एक संशयित घाईघाईने रेल्वे स्टेशन समोरून एका ऑटोत बसून जात असल्याचे एका CCTV मध्ये आणि LCB टीमने टिपले. मग त्या ऑटोचे पुढील चौकातील CCTV चेक केले असता
तो संशयित इसम एका दुकानात पाण्याची बॉटल घेताना दिसला। त्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो संशयित स्पष्टपणे दिसत असल्याने पोलिसांनी तो फोटो समाज माध्यमावर व्हायरल केला। रेल्वे स्टेशनवरील सर्व दुकानदार, विक्रेते, रेल्वे कर्मचारी यांना पोलीस फोटो दाखवत असताना रेल्वे स्टेशनवरील एका शेंगदाणे विक्रेत्याने तो फोटो लगेच ओळखला। फोटोतील इसमाने आपल्या जवळून घटनेच्या दिवशी 10 रुपयाचे शेंगदाणे घेऊन ते पैसे फोन पे केल्याचे सांगितले। पोलिसांना आता खूप महत्त्वाचा पुरावा मिळालेला होता। पोलिसांनी फोन पे नंबर घेऊन त्या मोबाईल नंबरची सर्व हिस्ट्री काढली। बँक खात्यावरून त्याचा पत्ता आणि फोटो मिळवला। संशयित व्यक्तीचा फोटो फिर्यादी हर्षा गावंडे यांना दाखवताच त्यांनी लगेच ओळखले। याच व्यक्तीने मंगळसूत्र तोडून पळ काढल्याचे पोलिसांना सांगितले। ऑटोमध्ये जाणारा, दुकानातून पाण्याची बॉटल घेणारा, मंगळसूत्र घेऊन पळणारा एकच असल्याचे स्पष्ट झालेले होते। आधुनिक प्रणालीच्या सहाय्याने तो इसम 11 मार्च पासून अकोल्यात असल्याचे पोलिसांना समजले। त्याचा पत्ता मध्य प्रदेशातील असल्याने पोलिसांचे एक पथक मध्य प्रदेशला जाण्यासाठी सज्ज झालेले होते। गंभीर जखमी असलेले हेमंत गावंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। रामदास पेठ पोलिसांनी दाखल गुन्ह्यात खुनाचे कलम समाविष्ट केले। स्थानिक गुन्हा शाखेचे पथक आरोपीच्या शोधासाठी मध्य प्रदेशला रवाना होण्यापूर्वी अकोल्यातील एका दुकानात त्या व्यक्तीने 1000 रुपये फोनपे केल्याचे समजल्याने पोलिसांनी तत्काळ ते दुकान गाठले। दुकान मालकास पोलिसांनी फोटो दाखवताच हा व्यक्ती इथेच भाड्याने राहत असल्याचे दुकान मालकाने पोलिसांना सांगितले। तो MIDC मध्ये कामाला गेल्याचे समजल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून त्या संशयितास MIDC परिसरातून मोठ्या शिताफीने सोमवार दिनांक 17 मार्च 2025 रोजी रात्री ताब्यात घेण्यात आले। त्या संशयिताने स्वतःचे नाव रवी नाथमल परमार, वय वर्षे 39, राहणार ग्राम कुंदाना, जिल्हा इंदूर, राज्य मध्य प्रदेश असल्याचे सांगितले। मध्य प्रदेशात अनेक गुन्ह्यात आरोपी असलेला रवी परमार पोलिसांच्या पासून वाचण्यासाठी फरार झाला आणि 11 मार्च रोजी अकोल्यात आला। चोरी व मारामारी अशा गंभीर गुन्ह्यात फरार असतानाही त्याच्यातील चोरटेपणा स्वस्थ बसू देत नव्हता। रविवार दिनांक 16 मार्च 2025 रोजी तो सावध शोधत होता। हर्षा गावंडे यांच्या रूपात त्याला सावध मिळालेले होते। अकोल्यात इलेक्ट्रिशियनचे काम करणारे हिवरखेड येथील रहिवासी हेमंत गावंडे यांची पत्नी हर्षा यांचे मंगळसूत्र घेऊन तो पळालेला होता। पायाला जखम झाल्याने पडता पडता तो हेमंत यांच्या हाती लागला आणि क्रूरपणे त्याने हेमंत यांचा दगडाने ठेचून निर्गुण खून केला। आपल्या पत्नीचे मंगळसूत्र वाचवण्यासाठी हेमंत गावंडे यांचा बळी गेला होता। अंधारात केलेले कृत्य अंधारातच राहील या भ्रमात असलेल्या रवी परमारच्या भ्रमाचा भोपळा मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळून फोडला। या घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि इतर सहकाऱ्यांनी केला आहे।